रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि राजापूर येथील नगरपालिकेच्या निवडणुकांवर विशेष लक्ष मतदारांचे केंद्रित झाले आहे। या दोन्ही ठिकाणी मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। माजी आमदार रमेशभाई कदम आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांना मतदारांचा मोठा पाठिंबा लाभलाय। स्थानिक आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचारावर प्रभाव पडला आहे। कोकणचे नेते आमदार भास्करराव जाधव हे माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांच्या पाठीशी ठाम असल्याने विजय निश्चित म्हटला जातोय। गेली 40 वर्षे रमेशभाई यांचा चिपळूणच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव आहे, तर हुस्नबानू खलिफे हे राजापूरचे समर्थ नेतृत्व आहे। सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या हुस्नबानू खलिफे यांचा विजयही अगदी उंबरठ्यावर पोहोचलाय। स्थानिक आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी रमेशभाई कदम आणि हुस्नबानू खलिफे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केल्याने मतदारातून मोठा पाठिंबा या दोन्ही नेत्यांना लाभलाय। त्यामुळे निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच मतदारांमध्ये या दोन्ही नेत्यांविषयी आपुलकी वाढलेली दिसून येते। उमेदवार पळवले जात आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे धमक्या दिल्या जात आहेत। कोणालाही घाबरू नका, कोण तुम्हाला धमकी देतो मी बघते। या ठिकाणी खलिफेबाई नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेली आहे। महाविकास आघाडीचा खलीफे मैडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी राजापूरची जनता काय आहे, राजापूरचे मतदार काय आहे हे अजून त्यांना कल्पना आलेली नाही आहे। हे समजतंय तसं इथे नाही आहे। कोणीही यावं, टीका करून जावं, अज्ञानी आहेत ते। मी त्यांच्याबद्दल जास्त काही माहीत नाही। ज्यांना इकडची काही माहितीच नाही ते काय करणार आणि टीका कोणावर, खलिफेबाईवर करणार। खलिफेबाईने काय केलंय त्याचं सगळं या ठिकाणी आजही तसंच्या तसं उपस्थित आहे। काहीही तुटलेलं नाही, फुटलेलं नाही, वाहून गेलेलं नाही। मी ज्या ठिकाणी बोट दाखवेन त्या ठिकाणी माझं विकास काम आहे। या चौकात राहून माझ्यावर टीका करतात। या चौकात त्यांनी समोर बघितलं असतं हे कारंजा होतं, या चौकात त्यांनी डावीकडे बघितलं असतं ही पिकअप शेड होती, या चौकात त्यांनी जरा त्या कोपऱ्यात बघितलं असतं तो माझा रस्ता होता, या कोपऱ्यात त्यांनी मागे बघितलं असतं वेदशास्त्री वैशंपायन फुल होता, आणि रात्रीची वेळ होती जरा वर डोळे करून बघितले असते तर या ठिकाणी मी केलेली स्ट्रीट लाईट आणि रस्ता दिसला असता। मी बाकीच्या ठिकाणी जात नाही, पण ज्या ऐतिहासिक जवाहर चौकात येऊन तुम्ही माझ्यावर टीका करताय, अरे जरा डोळे उघडून बघा। कुठूनही यायचं, काही बोलायचं हे राजापूरची जनता सहन करणार नाही। आणि मी तुम्हाला आताही सांगते, उद्याची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। बरोबर आहे। महाविकास आघाडीचा धनशक्तीचा काय उपयोग होतो आणि जनशक्तीचा परिणाम काय होतो ते आपल्याला 3 तारीखला दिसणार आहे। मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे, माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे। तुम्ही सगळीकडे थांबा, सगळीकडे बसून मतदान करून घ्या। जोर जबरदस्ती कोणावर करू नका। आपला महाविकास आघाडी पक्ष आहे, आपल्या पक्षाची जी रूपरेषा आहे, जी पद्धत आहे त्या पद्धतीने सगळे चालू देत। शांततेने सहकार्याने उद्याचं मतदान पार पाडा। फक्त कोणालाही मतदानापासून वंचित राहू देऊ नका। आपण आता उद्या इथे बोलतोय, उद्या इथे बोलणार नाही, परवा याच ठिकाणी याच जवाहर चौकात सगळ्यांनी गुलाल उधळायला तयार व्हा। पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते की याच मतदान प्रक्रियेमध्ये उद्या आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं। सर्वांना तीच विनंती करते, फक्त उद्याचा दिवस सांभाळा। परवापासून दिवस आपलेच आहेत, परवापासून सत्ता आपलीच आहे। सगळ्या विषयांना सगळ्यांना पूर्ण विराम मिळणार आहे सगळं। त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही सर्व या उन्हाळ्याच्या दिवसात पण त्या ठिकाणी जमलात, त्या ठिकाणी माझे 4 शब्द ऐकायला आलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।